नमस्कार, मी श्रुती राहुल. न्यूज टॉप 9 या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते आहे. महत्त्वाच्या सगळ्याच घडामोडींचा आढावा न्यूज टॉप 9 मध्ये घ्यायचा आहे. सुरुवात करणार आहोत वानखेडे मलिक यांच्यातल्या वादाबाबतच्या बातम्यांनी. समीर वानखेडेंचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी मंत्री नवाब मलिक यांनी केलेले आरोप फेटाळले. मी दाऊद वानखेडे नाही तर ज्ञानदेव वानखेडे आहे. दाऊद सिद्ध झालो तर पाकिस्तानात जाईन असा इशारा त्यांनी दिलाय. नवाब मलिकाला स्वप्न पडतात की दाऊद वानखेडे आहे म्हणून. नाही ती असल्यामुळे ते म्हणतात दाऊद सरळतानी डिक्लेअर करावं मी दुबईचं नाव आपल्या कुठला तरी दाऊद आहे म्हणून परत डिक्लेअर करावं. त्यानं त्याची हिंमत असंच करा दाऊद म्हणून डिक्लेअर. मी जातो मग. कुणाचा नवरा कोणत्या धर्माचा आहे याच्याशी नवाब मलिकांना काय करायचंय? समीर वानखेडे यांच्या वैयक्तिक आयुष्याचा आणि ड्रग्सचा काय संबंध आहे असा सवाल क्रांती रेडकर यांनी केलाय. कोणाचा नवरा कोण आहे? कोणाचा नवरा हिंदू आहे का मुस्लिम आहे? कोणाचा नवरा ख्रिश्चन आहे? ह्याच्याशी नवाब मलिकांना काय करायचंय? ते ड्रग विषयी बोलतायत का? समीर वानखेडेच्या प्रायव्हेट लाईफ बद्दल तुम्हा सगळ्यांना काय करायचंय? त्याचा आणि ड्रग्सचा काही लेना देना आहे का? समीर वानखेडेंचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी सर्व पुरावे सादर केले. जन्माचा दाखला, जातीचा दाखला, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि नोकरीतील ओळखपत्रांच्या कॉपी ज्ञानदेव वानखेडे यांनी सादर केल्या. वानखेडे प्रकरणावर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सूचक वक्तव्य केलंय. पिक्चर अभी बाकी है, मैं अभी पिक्चर में आया नहीं असं आठवले यांनी म्हटलंय. क्रूज पार्टी प्रकरणाचा पिक्चर सुरू, मात्र माझी भूमिका बाकी असल्याचं आठवले म्हणाले. नहीं पिक्चर अभी बाकी है क्योंकि मैं अभी पिक्चर में आया नहीं. मतलब नहीं आपने बोला कि भाई पिक्चर अभी बाकी है तो मेरा रोल अभी पिक्चर में बाकी है. 3 लोक आमच्या घरावर पाळत ठेवत असून आमच्या घराची काही लोकांनी रेकी केली असा गंभीर आरोप समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी केलाय. रेकी करणाऱ्यांचं सीसीटीव्ही फुटेज मिळालंय. रेकी करणाऱ्यांविरोधात पोलिसात तक्रार करणार असल्याचं क्रांती रेडकर यांनी सांगितलं. 3 लोक आली होती, त्यांची आता सीसीटीव्ही फुटेज आम्ही काढलेली आहे. आम्हाला सोसायटीकडून कळलं की ते आमच्या घराचं विचारपूस करत होते आणि त्यांनी जे पण नंबर दिले ते आम्ही जेव्हा ट्रू कॉलरवर टाकले तर ऍक्च्युली त्यांनी असं सांगितलेलं की आम्ही पोलीस आहोत. समीर वानखेडे जन्मापासून मुस्लिम आहेत यावर मी आजही ठाम आहे. त्यांनी फर्जीवाडा करून बोगस नोकरी मिळवली. या विरोधात सामाजिक न्याय विभागाकडे तक्रार करणार असल्याचं वक्तव्य मलिकांनी केलंय. वानखेडेंनी कधी धर्म परिवर्तन केलं नाही. मी आज माझ्या बोलण्यावर ठाम आहे की वानखेडे जन्माने मुस्लिम आहे. त्यांचे कुटुंबियांचे सगळे लोक मुस्लिम होते. बोगस दाखल्यावर ही नोकरी घेण्यात आली. समीर वानखेडेंचे कुटुंबीय दलितच असून मी सर्व पुरावे पाहिलेत असं मोठं वक्तव्य केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केलंय. तसंच नवाब मलिक वानखेडे कुटुंबावर सातत्यानं आरोप करून त्यांना बदनाम करतायत असा आरोपही त्यांनी केलाय. नवाब मलिक हे समीर वानखेडे आणि त्यांच्या फॅमिलीवर तुटून पडलेले आहेत. त्यांच्या व्यक्तिगत जीवनामध्ये त्यांनी सातत्यानं आरोप करून त्यांना बदनाम केलेला आहे आणि त्यांची सर्टिफिकेट मी पाहिल्यानंतर ते मुस्लिम अजिबात नाही हे माझ्या लक्षात आलेलं आहे. समीर वानखेडे प्रकरणी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत. तसंच समीर वानखेडे यांना सुरक्षा देण्यास सांगितलं असल्याचंही रामदास आठवले म्हणाले. त्यांना आश्वासन दिलेलं आहे की मी आणि माझा रिपब्लिकन पक्ष आपल्या पाठीची ताकदीने उभा आहे आणि मी माननीय अमित शहा यांनाही भेटणार आहे आणि त्यांना सुद्धा समीर वानखेडेला प्रोटेक्शन मिळालं पाहिजे. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर यांनी वानखेडे कुटुंबाची भेट घेतली. यावेळी समीर वानखेडे यांनी हलदर यांच्यासमोर नवाब मलिकांची तक्रार केली. माझ्यावरील आरोप खोटे आहेत, कुटुंबियांना नाहक त्रास दिला जातोय असं समीर वानखेडे म्हणाले. आणि आता पाहणार आहोत मोठ्या बातम्या. विधान परिषदेतील काँग्रेसचे आमदार शरद रणपिसे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या एका जागेसाठी 29 नोव्हेंबरला पोटनिवडणूक होणार आहे. तर त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. 9 ते 16 नोव्हेंबर या दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. समीर वानखेडे यांनी एनसीबीला दिलेला जबाब समोर आलाय. जबाबात समीर वानखेडे यांनी सगळे आरोप फेटाळले.
25 कोटींच्या डीलचे आरोप खोटे आहेत, प्रभाकरची चौकशी करा असं समीर वानखेडे यांनी म्हटलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 नोव्हेंबरला दुपारी 12 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. राज्यातल्या कोरोना लसीकरणाचा आढावा ते यावेळी घेणार आहेत. दिवाळीनंतर फटाके फोडणार असल्याचं सूचक वक्तव्य भाजपकडून किरीट सोमय्या यांनी केलंय. 3 मंत्री आणि त्यांचे 3 जावई अशा 6 जणांचे घोटाळे समोर आणणार असा इशाराच किरीट सोमय्यांनी दिलाय. 3 मंत्र्याचे 3 घोटाळे आणि जावयाचे 3 घोटाळे बरोबर अर्धा डझन ऍटम बॉम्ब फोडण्याचं काम किरीट सोमय्या करणार. किरीट सोमय्यांची धमकी पोकळ आहे. मीच अधिवेशनात भाजप नेत्यांची पोलखोल करणार आहे, त्यावेळी भाजप नेते तोंड लपवून फिरतील असा दावा राष्ट्रवादीकडून नवाब मलिक यांनी केलाय. तुम्ही गेली 7 वर्ष नवाब मलिकच्या बाबतीत खोदताच आहे. बरं मी करणार आहे असा भांडाफोड होईल की भाजप या महाराष्ट्रामध्ये तोंड दाखवण्यासाठी कुठेही फिरू शकणार नाही. ते आम्हाला काय धमकी देत आहे, पोकळ धमकीला आम्ही घाबरत नाही. भाजप नेते मोहित कंबोज यांनी मंत्री नवाब मलिकांविरोधात 100 कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल केलाय. आपल्या सहकुटुंबावर मलिकांनी बिनबुडाचे आरोप केल्याचं कंबोज यांनी म्हटलंय. आरएसएसच्या नीरज गुंडेनं सीबीआय ईडीला पत्र लिहिलंय. युनियन बँकेच्या एका गुन्ह्यात नवाब मलिकांची आणि त्यांच्या मुलाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. नीरज गुंडे हा मागच्या सरकारचा दलाल आहे. माजी मुख्यमंत्री हे नीरज गुंडेच्या घरी जाऊन बसायचे असा हल्लाबोल मलिकांनी केला. काही भाजपचे जवळचे नेते, जे मोठे नेते, एक दूत जेव्हापासून मागच्या सरकार आला होता एकदम जवळ होता माजी मुख्यमंत्र्यांचे, तो जाऊन यांना ईडीच्या ऑफिसमध्ये भेटतोय. नीरज गुंडे हा आमचा कार्यकर्ता असल्याचा दावा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलाय. तो काही दहशतवादी नाहीये, तो ईडीच्या संपर्कात आहे. 2 नंबरच्या लोकांची तो माहिती देत असल्याचं नारायण राणे यांनी म्हटलंय. 2 कोणाचा मित्र आहे, माझाही आहे. तो मित्र नाही, तो आमचा कार्यकर्ता आहे. मी चेंबूरचा, मुळात माझं सगळं लहानपण आयुष्य चेंबूरमध्ये गेलं आणि तो काय टेररिस्ट नाही आहे. परमबीर सिंह हे बेल्जियममध्ये असल्याचा दावा काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी केलाय. परमबीर सिंह बेल्जियममध्ये कसे गेले असा आरोप देखील निरुपम यांनी केलाय. ऐसा व्यक्ति एनआईए के पकड़ से बाहर हो गया, क्या जानकारी? ऐसा व्यक्ति सीबीआई के पकड़ से बाहर हो गया और हमारे पास जो जानकारी निकल के आ रही है कि वो इस समय बेल्जियम में है. तो बेल्जियम गया कैसे, उसको जाने कैसे दिया गया? क्या उसके जाने का इंतजाम किया गया, उसके भागने या भगाने का इंतजाम किया गया? आणि राजकीय आरोप प्रत्यारोप सुद्धा होत असतातच. पाहूया त्याबाबतच्या बातम्या. मविया सरकारमधील 3ही पक्षांचे एकमेकांशी साखर एवढे गोड संबंध आहेत. सरकार बनवण्यासाठी एकत्र आल्यावर दुधात साखर मिसळावी तसे 3ही पक्ष एकत्र मिसळून गेलेत. क्रिकेट टीम प्रमाणे बेस्ट ऑफ 11 अशी ही टीम आहे असं वक्तव्य पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केलंय. एकत्र आल्यानंतर शहरी भाग आणि ग्रामीण भाग हे एकत्र कसं येऊ शकतो आणि महाराष्ट्राला पण समृद्ध अजून कसं करू शकतो. पण खरं तर जेव्हा क्रिकेटचे संघ बनतात तेव्हा सिलेक्शन मध्ये बेस्ट ऑफ 11 कसं होतं त्याचं मला वाटतं आपलं आता सरकार झालेलं आहे. मंत्री नवाब मलिकांच्या आरोपांवर चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं. धमक्या देणं बंद करा, जे करायचंय ते करा असं आव्हान चंद्रकांत पाटील यांनी दिलंय. अरे बाबा, कोणी अडवलंय का काय? राज्य सरकार तुमचं जरी गृहमंत्री पळून गेला, पहिला दुसरा गृहमंत्री आहे. त्यामुळे हे धमक्या देणं बंद करा आणि जे करायचं ते करा. खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकलंय. पुण्यात पुढच्या निवडणुकीत महापौर राष्ट्रवादीचा असेल असा दावा सुप्रिया सुळेंनी केलाय. अजित पवारांच्या नेतृत्वात पुणे पालिकेची निवडणूक जिंकू असं यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या. लढायचं आणि सत्ता ही फक्त महापौर करण्यासाठी नाही, पण ह्या शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा हा पुणे जिल्हा परिषदवरचा आहे, पण तो पुणे कॉर्पोरेशनमध्येही आणायचा आहे. गेल्या 15 वर्षात पुणे शहराच्या विकासासाठी राष्ट्रवादीनं असं काय केलं की पुणेकर आम्हाला बाजूला करून त्यांना संधी देतील?
असा सवाल महापौर मुरलीधर मोहोळ यांनी विचारलाय. तसंच राष्ट्रवादीचा महापौर करण्यासाठी सुप्रिया सुळे यांना शुभेच्छा असं म्हणत त्यांनी टोलाही लगावलाय. काही जण महाविकास आघाडी सरकार कधी जातंय यासाठी देव पाण्यात बुडवून बसले तशी टीका मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. तसंच मविया सरकार 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार, आम्ही पुन्हा निवडून येऊ असा दावा मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलाय. रोज देव बुडून बसले पाण्यात तरी महाविकास आघाडी बोलत असतात, स्वप्न पाहतात, काही काही तर स्वप्नामध्ये बडबडत असतील काही. आर्यन खान प्रकरणावरून मंत्री नवाब मलिक यांच्या आरोपांना उत्तर देताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलंय. नवाब मलिक सारख्यांना मी माझ्या खिशात ठेवतो असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलंय. चंद्रकांत पाटलांचा खिसा एवढा मोठा आहे हे माहिती नव्हतं, ते त्यांच्या खिशात कधी टाकतायत याची मी वाट पाहतोय असा टोला नवाब मलिक यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावलाय. चंद्रकांत पाटील यांनी नवाब मलिकांवर केलेल्या टीकेवर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमच्यावर यशवंतराव चव्हाणांचे संस्कार आहेत, आमच्या तोंडी अशी भाषा नसते असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका केली आहे. वैद्यकीय महाविद्यालय होऊ नये म्हणून दिल्लीत प्रतिनिधित्व करणारा केंद्रीय मंत्री खरा झारीतला शुक्राचार्य आहे असा आरोप विनायक राऊत यांनी नारायण राणेंचं नाव न घेता केलाय. न्यूज टॉप 9 मध्ये आता पाहूया महत्त्वाच्या बातम्या. किरण गोसावीवर पुण्यात 3रा गुन्हा दाखल झालाय. पुण्यातील वानवडी पोलीस ठाण्यात प्रकाश माणिकराव वाघमारे यांनी हा गुन्हा दाखल केलाय. परदेशातील नोकरीचा आमिष दाखवत 1,53,000 रुपयाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची बैठक पार पडली. या बैठकीत भाविकांना श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं 24 तास दर्शन घेता येईल असा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना कोरोनाची लागण झाली. उर्मिला मातोंडकर यांनी स्वतः ट्विटरवरून कोरोना संसर्ग झाल्याची माहिती दिली आहे. संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोना चाचणी करून घ्यावी असं आवाहन त्यांनी केलंय.